अजयजी मोहिते या, पैलवान कंस्ट्रक्शनचे अजयजी मोहिते आपण या. सामन्यास सुरुवात करायची. पंच दोन पंच. चला सामना सुरू कर. पद्या सामना चालू होतोय. संत गोरा कुंभार आणि मुकेश फायटर फलंदाजी करतोय. मुकेश फायटर संघ अक्की. पाहूयात पहिला चेंडू पहिला धक्का बसतोय मुकेश फायटर या संघाला 0 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होतोय. मुकेश फायटरचे स्पॉन्सर आपणास विनंती, आपण व्यासपीठाजवळ यायचंय. मीत कलेक्शनचे सन्मान्य मिलिंदजी भुवड आपणास विनंती, आपण व्यासपीठाजवळ यायचंय. एक अष्टपैलू खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातला मिलिंददादा भुवड आपणास विनंती, आपण व्यासपीठाजवळ यायचंय. आपल्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते. चला पुढचा फलंदाज योगेश. बघूया अक्की कुंभार. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का बसलाय मुकेश फायटर या संघाला. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू अक्कीचा योगेशसाठी. धाव संख्या 0. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मुकेश फायटर. पाहूया अक्कीचा पुढचा चेंडू. परत एकदा दुसरा धक्का बसतोय योगेशच्या रूपानं मुकेश फायटर या संघाला. ओके, पाहूया मुकेश फायटर कडून पुढचा फलंदाज येतोय सबील कापडी. पाहूया अक्की. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धक्के बसल्या मुकेश फायटर या संघाला. अक्की सबील साठी. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या 0. बघूया श्री गणेशा कोण करतोय धावांचा. सबील अक्की कुमार. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अक्की कडून. सबील साठी जखडून ठेवलं जातंय. शेवटचा चेंडू. बघूया आणि या 2 धावा प्राप्त केल्यात. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुकेश फायटर या संघाची धावसंख्या 2 बाद 2. या ठिकाणी मीत कलेक्शनचे मालक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आमचा मिलिंददादा भुवड याचा सन्मान होतोय. नयन भुवड यांना विनंती आहे, आपण मिलिंददादाचा सन्मान करायचा आहे. नयन यादव यांना विनंती आहे, आपण मिलिंददादाचा सन्मान करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते आहे. दुसरा षटक घेऊन येतोय अभिनय. सुंदर फटकेबाजी. पहिलाच चौकार येतोय. 4 धाव्यानं संघाच्या धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाले 6. मुकेश फायटर. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते सिद्धांकडून. परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू आलाय. 6 धावसंख्या. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 6. 2 गडी बाद 6. अभिनयचा पुढचा चेंडू सिद्धांतसाठी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय. पाहूया पुढचा चेंडू. जखडून ठेवलं जातंय सिद्धांतला. अभिनय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एसटीच्या मागं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या झाली फक्त 6. मुकेश फायटर. पाहूया खराब चेंडू येतोय. 1 धाव प्राप्त केली जाते वाईडच्या रूपानं. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 7. मीत मिलिंद भुवड मीत कलेक्शनचे छोटे मालक यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळाच्या वतीनं आपलं शतश आभार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 7. अभिनय. पाहूया सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. एक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सिद्धेश लाड यांच्याकडून. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मुकेश फायटर या संघाची धावसंख्या आली 2 गडी बाद 7.
गावचे प्रथम नागरिक अष्टपैलू खेळाडू सन्मान्य निलेश दादा भुवड आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. आरोली गावचे सरपंच निलेश दादा भुवड आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. संकेत येतोय गोलंदाजीसाठी सबीसाठी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू येतोय धावसंख्या स्थिरावले धावसंख्या झाले 7. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना संकेत सबीसाठी पाहूया पुढचा चेंडू खराब चेंडू वाईटच्या रूपाने एक धाव प्राप्त केली जाते. धावसंख्येत बदल झालाय धावसंख्या झाले 8. मुकेश फायटर कडून सबील पाहूया चांगली फटकेबाजी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल झालाय धावसंख्या झाले 9. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना मुकेश फायटर आणि संत गोरा कुंभार या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना चांगली फलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू येतोय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अक्कीकडून धावसंख्या स्थिरावली धावसंख्या झाले 9. संख्येत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सिद्धांत पाहूया पुढचा चेंडू सिद्धांतसाठी चांगली फटकेबाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि खराब क्षेत्ररक्षण होत आहे. सिद्धांत कुठेतरी बाद झाला असता. धावसंख्या स्थिरावली आहे धावसंख्या झाली 9. 2 चेंडू शिल्लक पाहूया पुढचा चेंडू खराब एकूण 3 धावा धावसंख्येत बदल झालाय धावसंख्या झाले 12. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना मुकेश फायटर या संघाची धावसंख्या 12. परत एकदा खराब चेंडू एका धावेनं संघाच्या धावसंख्येत वर धावसंख्या झाले 13. मुकेश फायटर खराब गोलंदाजी पाहायला मिळते संकेतकडून पाहूया सिद्धांतसाठी पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडू येतोय धावसंख्या स्थिरावले धावसंख्या झाले 13. शेवटचा चेंडू एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल झालाय धावसंख्या झाले 14. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मुकेश फायटर या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते सबील कडून पाहूया अक्कीचा पुढचा चेंडू सबील साठी धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे आणि फक्त एक धाव चोरली जाते. धावसंख्येत बदल झालाय धावसंख्या होते 20. 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना पाहूया सिद्धांत निर्धाव चेंडू येतोय धावसंख्या स्थिरावले धावसंख्या झाले 20. पाहूया अक्कीचा पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मुकेश फायटर या संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 20.
आणि आता यात आशिष लिंगायत, प्रशांत यांची जागा घेण्यासाठी येतोय आशिष. पाहूया शेवटचा चेंडू, सॉरी विशाल लिंगायत. फलंदाज बाद होतोय, 5वा धक्का बसतोय. धावसंख्या 23. विजयासाठी संत गोरा कुंभार या संघाला 30 चेंडू आणि 24 धावा. 30 चेंडू 24 धावा. यानंतर होणारा सामना SS डोंबिवली विरुद्ध केदारनाथ आरवली. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. SS डोंबिवली. यानंतर होणारा 5वा सामना SS डोंबिवली आणि केदारनाथ आरवली. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठाजवळ यायचं आहे. सुयश चव्हाण, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचा, आपला सन्मान केला जातोय. चला. धावा. विजयासाठी संत गोरा कुंभार या संघाला 30 चेंडू 24 धावा. सामन्यास सुरुवात करायची. पंच सलामीचा गोलंदाज, फलंदाज आहे अक्की कुंभार आणि सुमंत, आणि गोलंदाज फराज. पाहूया, सुंदर गोलंदाजी, निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव येतोय. नाणेफेकीचा कौल गेलाय केदारनाथ आरवलीच्या बाजूने. आपला निर्णय कळवायचा आहे. चला, फराज अक्कीसाठी. पाहूया, एक धाव चोरली जाते. एका धावेने धावांचा शुभारंभ केला जातोय. धाव संख्या 1. संत गोरा कुंभार या संघाची धावसंख्या 1. विजयासाठी एकूण 24 धावांची आवश्यकता आहे. पाहूया, फराज सुमनसाठी. पुढचा चेंडू फराजचा. पाहूया सुमंत किती धाव प्राप्त केल्या जात आहेत. खराब चेंडू येतोय. एका धाव्यानं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 2. फराज. पुढचा चेंडू सुमनसाठी. सुंदर फटकेबाजी आणि चौकार येतोय. पहिला चौकार संत गोरा कुंभार कडून. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 6. सुमनच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. अजयजी मोहिते, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण व्यासपीठावर यायचंय. निर्धाव चेंडू येतोय फराजचा. शहाजी मोहिते, आपणा सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. फराजचा पुढचा चेंडू सुमनसाठी. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 6. जखडून ठेवलं जाते सुमनसाठी, सुमंतला. आणि चौकार येतोय. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाले 10. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या विकी शेठ गुरव, आपणास विनंती करतोय, आपण सन्मान करायचा आहे. विकी शेठ गुरव या. सुयजी चव्हाण यांचा आपण सन्मान करायचा आहे. दुसरे षटक घेऊन येतोय वेद. खराब चेंडू. एकूण 3 धावा. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाल्या 13. वेद. बघूया अक्कीसाठी. सुयजी चव्हाण, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय.
पुढचा चेंडू वेदचा अक्कीसाठी परत एकदा खराब चेंडू. एक धाव प्राप्त केली जाते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या आले 14. पाहूया निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 15 सॉरी 14. धावसंख्या 14 आणि अक्की बाद होतोय. पहिला धक्का बसतोय संत गोरा कुंभार या संघाला 14 या धावसंख्येवरती. एकदा निर्धाव चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वेद कडून. संकेत पाहूया परत एकदा चांगली फटकेबाजी आणि एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 15. चांगली फटकेबाजी. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 17. संत गोरा कुंभार. चांगली फटकेबाजी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सबील कडून. निर्धाव चेंडू येतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संत गोरा कुंभार या संघाची धावसंख्या 17. 18 चेंडू 7 धावा. 18 चेंडू 7 धावा. चला विशाल येतोय. विशाल लिंग आहेत. पाहूया संकेतसाठी. एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल झाला. 8 धावसंख्या होते 18. संत गोरा कुंभार. चालू असलेला सामना मुकेश फायटर आणि संत गोरा कुंभार. पाहूया पुढचा चेंडू. खराब चेंडू. एका धावेवर धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या 19. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना संत गोरा कुंभार. धावसंख्या 19. पुढचा चेंडू विशालचा. सुंदर फटकेबाजी आणि या 4 धावा प्राप्त केल्या. चौकार येतोय. धावसंख्येचा बदल झाला. धावसंख्या आले 23. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. होऊया सुमंत आणि परत एकदा चौकार येतोय. अशा तऱ्हेनं संत गोरा कुंभार हा संघ विजय होतोय. सुमन साठी डबल एस कंपनी. थँक्यू डीजे डीजे. सुमन साठी डबल एस कंपनीचे मालक आणि समाजसेवक सुयजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुमन या आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. सुमंत सुयज चव्हाण यांच्याकडून आपल्या 500 रुपयाचं पारितोषिक आहे.